दिव्यांगांचे शिरोळ तहसील समोर उपोषण। जयसिंगपूर व कुरुंदवाड नगर परिषद कडून दुप्पट निधी वाटप, दुप्पट निधी देत असल्याचं शिरोळ नगर परिषदेचं पत्र मिळाल्यावर उपोषण रद्द। 5% दिव्यांग निधीसह अन्य मागण्यांच्या संदर्भात तालुक्यातील दिव्यांग बांधवांनी शिरोळ तहसीलदार कार्यालयासमोर उपोषणास सुरुवात केली होती। तालुक्यातील अनेक ग्रामपंचायतसह कुरुंदवाड, जयसिंगपूर व शिरोळ नगर परिषदेकडून 5% दिव्यांग निधीमध्ये यावर्षी वाढीव रकमा जमा कराव्यात या मागणीसाठी दिव्यांग बांधव एकत्र येऊन आजपासून उपोषणास बसले होते। दरम्यान तहसीलदार अनिल कुमार हेळकर यांनी आपल्या दालनात उपोषणकर्त्यांनी प्रशासनाची बैठक घेतली असता त्यामध्ये जयसिंगपूर व कुरुंदवाड नगर परिषदनं 5% दिव्यांग निधी दुप्पट जमा केल्याचं सांगितलं व शिरोळ नगर परिषदने दुप्पट निधी उपलब्ध करून देत असल्याचं पत्र दिल्यानं उपोषण रद्द करण्यात आलं। या बैठकीला गटविकास अधिकारी श्री घोलप साहेब, शिरोळ जयसिंगपूर नगर परिषद अधिकारी, आंदोलन अंकुशचे धनाजी चुडमुंगे उपस्थित होते। आजच्या उपोषणात विनायक चुडमुंगे, राजू गावडे, वैशाली माने, आनंदात तोरसकर, ओंकार कांबळे, प्रवीण तांबे, प्रसाद पाटील, राजेंद्र माळी, रघुनाथ तावदारे यांच्यासह आंदोलन अंकुशचे जिल्हाध्यक्ष दीपक पाटील, महेश जाधव, भूषण गंगावणे, कृष्णा देशमुख व तालुक्यातून आलेले दिव्यांग मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। त्यासाठी आमचे दिव्यांग संस्थेचे धनंजय आबा यांनी भरपूर प्रयत्न केले। त्यासाठी त्यांनी बी आता प्रयत्न करत आता आज आम्ही या ठिकाणी आले की आम्हाला 21,000चा उत्पन्न दाखला, 5% निधी आणि ह्याचं पेन्शनचं संबंधित जे आहे यासाठी आम्ही इथं मागणीसाठी उपोषण बसणार आहे। तरी यात लवकरात लवकर आम्हाला ज्या दिव्यांग असतील बाकीचं न करता प्रयत्न करून जेवढं लवकर होईल तेवढं आम्हाला दिव्यांगांना न ताप देता आम्हाला जेवढं प्रयत्न करतील तेवढं आम्हाला सुरू करून आम्हाला हे केलं पाहिजे त्यांनी आणि आम्हाला लवकरात लवकर त्यांचं मार्गदर्शन केलं पाहिजे। एवढं करून मी विषय थांबतो।